श्री धैर्यशील मोहिते. धन्यवाद अध्यक्ष महोदय. संत तुकाराम महाराज म्हणायचे, जगी सारे शेतकऱ्याचे देणे, त्याच्या घामाच्या थेंबात सोने. यानी कि इस दुनिया पर जो कुछ भी है वो सब किसान का ऋणी है, क्योंकि किसान के पसीने की हर एक बूंद में ही संसार बसा हुआ है. माननीय अध्यक्ष महोदय, मी त्या कोट्यावधी शेतकऱ्यांचा आवाज घेऊन आलो आहे, ज्यांच्या घामाची एक एक बूंद या भूमीला सुपीक करते. आपण येत्या कोरड्या आकडेवारीवर चर्चा करणार आहोत, पण लक्षात ठेवा की या आकडेवारी मागे एक शेतकरी आहे, त्याचं कुटुंब आहे, त्याची स्वप्न आहेत आणि सरकारी धोरणांमुळे कोसळलेला आहे त्याच्या स्वप्नाचा चुराडा आहे. सरकार बोलते एक आणि जमिनीवर घडते काहीतरी वेगळेच. सरकार म्हणते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, शेतीला आधुनिक करू, MSPला कायदेशीर हमी सरकार का देत नाही, शेतकरी अजून कमी दरात माल का विकतो, दलालांचा बाजार अजून का चालतो, शेतकऱ्याला अपुरी वीज पुरवठा का होते. माननीय अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्प पाहिला की एक गोष्ट स्पष्ट होते, शेतकऱ्याला अजून प्राधान्यक्रम नाही. 2027 साठी कृषी विभागाची तरतूद 1,30,000 कोटीची आहे. ती वाढ केवळ कागदावरच दिसते, प्रत्यक्षात अत्यंत कमी आहे. महागाई वाढली, खताचे दर वाढले, बियाण्यांचे दर वाढले, इंधन कृषी यंत्रसामुग्री महाग झाली, पण सरकार यात शेतकऱ्याला कोणतीच मदत करत नाही. हा शेतकऱ्यावर अन्याय नाही का? आज देशातील जवळपास 50% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे, पण बजेटमध्ये केलेल्या तरतुदी पाहिल्या की असे वाटते की शेती हा सरकारसाठी दुय्यम विषय आहे. क्रॉप हजबंड्रीसाठी तरतूद कमी झाली आहे, 91,000 कोटीवरून 66,000 कोटीवर आली आहे. हा थेट शेतकऱ्याच्या पाठीवर वार नाही का? मोठ्या प्रमाणावर कृषी प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजेत, त्यासाठी अधिक निधीची तरतूद झाली पाहिजे. माननीय अध्यक्ष महोदय, आता मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे काही मुद्दे मांडतो. महाराष्ट्रातील निर्यातक्षम केळी उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात होत असलेला आर्थिक नुकसान टाळण्यासाठी, केळी निर्यात तातडीने सुरळीत करण्यासाठी सरकारने वेळेस हस्तक्षेप करावा. महाराष्ट्र राज्य निर्यातक्षम दर्जाच्या केळीचं उत्पादन करते. या उत्पादनातून दरवर्षी जवळजवळ 20,000 कोटीची उलाढाल होते. त्यामुळे केळी पिकाचे महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे व निर्यात फक्त शेतकऱ्यांपुरती मर्यादित नाही, तर शेतमजूर, पॅकिंग कामगार, वाहतूकदार, कोल्ड स्टोरेज, उद्योग निर्यातदार इत्यादी पार्ट्यांशी संबंधित आहे. हजारो कुटुंबाचे रोजगार अवलंबून आहे. हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. माननीय अध्यक्ष महोदय, 24 फेब्रुवारी 2026 पासून Honorable members, please. युद्धजन्य व आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे केळीच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. रमजान काळात गल्फ देशांमध्ये भारतीय केळीला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. अंदाजे 15,000 कंटेनर मागील वर्षी एकट्या सोलापूर जिल्ह्यातून केळी निर्यात झाली. चालू युद्ध सुरू होण्यापूर्वी दर हा 18 रुपये ते 23 रुपये होता, परंतु युद्ध चालू झाल्यापासून 8 ते 10 रुपये प्रति किलो अत्यंत कमी दराने विकली जात आहे. केळी पिकासाठी प्रति एकर अंदाजे 2 लाख रुपयेपेक्षा जास्त खर्च येतो. मात्र सध्याची परिस्थिती शेतकरी अडचणीत आलेला आहे. माननीय अध्यक्ष महोदय, सध्या निर्यातदारांचे 1,000 पेक्षा जास्त कंटेनर हे कोल्ड स्टोरेजमध्ये अडकले आहेत आणि 400 कंटेनर हे पोर्टवर परिसरात आहेत. शिपिंग लाईनकडून कंटेनरवरील प्लगिंग चार्जेस, कंटेनर भाडे व इतर भाडे मिळून कंटेनरसाठी सुमारे 2 लाखापेक्षा जास्त अधिक खर्च आकारला जात आहे आणि समुद्री भाड्यापेक्षा सुमारे 3,77,000 अतिरिक्त शुल्क आकारलं जाते. माझी सरकारला विनंती आहे की पोर्ट व शिपिंग लाईनला सूचना देऊन हे शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे. माझे नेते शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना देखील शेतकऱ्यांना कधी अडचणीत येऊ दिले नाही. या सरकारने विशेषतः यामध्ये लक्ष घालावे. माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये करमाळा येथे मोठ्या प्रमाणावर केळीचं उत्पादन केलं जातं. महाराष्ट्राच्या 60% एक्सपोर्टची केळी ही माझ्या मतदारसंघात तयार होते. तर सरकारला विनंती आहे, मी कृषी मंत्र्यांना सुद्धा भेटलो होतो
करमाळ येथे केळी संशोधन केंद्र दिलं जावं. धन्यवाद. मी ऐकलं हो सर, एकही मिनिट. माझा माढा मतदारसंघ व सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग आहे, त्यामुळे या भागातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांना केंद्र सरकारने निधी द्यावा. कृष्णा भीमा नदी जोड प्रकल्प, उजनी धरणातला गाळ काढणे, नीरा देवधर प्रकल्पासाठी निधी द्यावा. महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प पूर्ण करावेत. आज शेतकरी कर्जात आहे, शेतकरी संकटात आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे आणि सरकार म्हणते सर्व ठीक आहे. हे वास्तव नाही, हे संवेदन समाप्त शून्यता आहे. हा प्रश्न देशाच्या अन्नदात्याचा आहे. जर आज निर्णय घेतला धैर्यशील माने. नाही तर उद्या खूप उशीर होईल. सर एकही लाईन एक लाइन से कंक्लूड करो. एक लाइन से कंक्लूड करो. गंध फुलांचा उधळी वारा शेतकऱ्यांच्या अंगणी, त्याच्या हाती कोरा भारा, कोरा भारा, कोरा भारा. जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद.